नमस्कार मंडळी. बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली आणि मी निघालो खाली शेतावर. तर आज लावणी लावायचा कार्यक्रम हातात घेतली नाही. ओके. मुंबईच पाठवतो. पाठवायचा आहे फोटो माझ्याकडे आहे. तिकडे परवा काढलेला आहे ना, दाराजवळच. हा, शेतकरी वरच्या शेतातला फोटो पाठवायचा आहे. मनाकडे येणार आहे. तिथं पाणी एवढं कमी नाही आहे, भरपूर आहे. त्या मशीन वाले लावणार ती मशीन तिथे. ओ तर मग आता ह्याच्यात घुसणार किती जणी. आणि गाऱ्या कुठे ठेवल्यास? मग तू गाऱ्या फक्त घेऊन आलास? मला वर चढायला मला मी वर पळायला नाही, या काजच पडलेल्या मी वर आले. पांढऱ्या आहे ना बस नाही. पांढरा आहे काय करता हो अशी मी वर्ण करी मग तू काजूवर नाही मग ना त्या काजूवर चढलेल्या. जर काजूवर चढला परत आम्ही सराकडे ना 2 बोटं काजू घर रोजकीवर गेली लाव ना एक वचका मागित होता सकारावर नाही ना त्याची पडवी चाय आली चाळीस बुडवायला आणलं नाही त्यान. चाळीस बुडायला आणलं ना. कप लहान आणलं तुम्ही. हा. हे चुकीचं काम केलं. लुकची माडी येणार, इकडे येणार. चाय पिया आता थंड होईल. तर मालक कुठे गेले? घरात जाऊन येतात. शेतकरी आहे ना शेवटी. शेतकऱ्याची बॉडी नाही दिसणार तर कोणाची दिसणार? नाही काय डबरं. मी घेतलं चाय नको दोन जण दे तुला त्यानंतर पिया मग आधी खाऊ. बिस्किट नाही देत काका तुम्हाला. पप्पा चाय घ्या. मोठा जरा द्यायचा त्यांना भरलेला माझ्या हातात. अजून शोभा आहे. हात भाजला माझा. दाखव असं टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी पाण्यावर बिस्किट खायचं एक नंबर लागतो. तुम्हाला लोक काय इथे बघा मित्रांनो, किती ना किसरून आहेत. हे जर अंगाला लागले ना तर पूर्णपणे अंगाला खाज उठते. पूर्ण हे बोल झाडावर ना किसरून आहेत. आमच्याकडे याला किसरून बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात याला कमेंट करून नक्की सांगा. वेळ घालवला. याच्यानंतर आम्ही आता आलो आहे नदीवर बघतो. आता आम्ही जरा संध्याकाळी माशांचा प्लॅन बनवलो, मासे पकडायचा. त्याच्यासाठी आम्ही जरा चिंगलं बघतोय, माशांचं खाणं. ते आता आम्ही बघतो, जमा करतोय, बघूया थोडंफार. इथं आता गीत्यात आहे ना, चिंगलं पकडायचं काम करतो. बघूया आता आम्हाला किती चिंगलं भेटतात. याच्यावर आम्ही रात्री किती गरवायचं काय ते आमचं प्लॅनिंग ठरेल. ना मित्रांनो, बघ केवढं मोठं आता चिंगूल आलेलं आहे. हे बघा, नॉर्मली आम्ही गरीला लावायसाठी हे चांगलं आहे. गरवण्यासाठी आम्ही चिंगलं पकडतोय. तेवढ्यात बघा मित्रांनो, पाऊस सुरू झाला आहे. पावसाचं सध्या काय गणित आहे, थोडासा पडतो थोडासा जातो. असं थोड्या वेळ पडेल थोड्या वेळ जातो, असं करतोय पाऊस. चिंगलं पकडायला आम्ही दुसऱ्या स्पॉटला जातो. या आधी थोडीफार भेटली आम्हाला, 5 चिंगलं भेटली. तर आता पुढे जाऊन बघते दुसऱ्या ठिकाणी की अजून भेटत आहेत काय.
काय काय एक मासा भेटलाय. धडपडत धडपडत का होईना चिंगा पकडतोय. मित्रांनो, नदीच्या पलीकडे ना बोलाल तर 3 वाड्या आहेत तिकडं. कांबेवाडी, कोटांबेवाडी आणि दौंडेवाडी. तिकडं जाण्यासाठी एक मार्ग नाही, म्हणून आत्ताही ना गावातले त्या वाडीतील लोक आहेत ना, हे असं नदीला पाणी असताना आहे ना तिकडे पलीकडे जातात. तर ब्रिज तिकडे खाली लांब असल्यामुळे इथून हा जवळचा मार्ग पत्करतात की नदीच्या पाण्यातनंच जातात. आणि नदीला जेव्हा पाणी खूप असतं त्यावेळेस मग ते ब्रिजवरून जातात. बघू शकता ही एवढी बारीक बारीक चिंगला आलीत ना, तेवढीच जर आम्हाला अशी मोठी भेटली असती ना एका ह्याच्यामध्ये, आमचं कामच झालं असतं. हे बघा किती आहेत, भरपूर भरपूर म्हणजे बारीक आहेत. आता ह्यांना काय आम्ही सोडून देणार आहोत परत पाण्यात. परत यांची वाढ हे होईल तेव्हा आम्हाला परत भेटतील. मित्रांनो, आमची चिंगलं पकडून झाली आणि मोठा पाऊस आलेला. इथे घराच्या आडूशाला इथं आम्ही उभं राहिलेलं आहे. तसं किती आता पाऊस आला चांगला मोठा. आता परत तो बारीक बारीक होत चालला आहे. तर घरी जाऊन गाऱ्या घ्यायच्या आणि डायरेक्ट घरवायचा प्लॅन. दिवस काय भेटतं आज आम्हाला. मित्रांनो, गीत्यादा आहे ना आधीच पुढे गेला आहे गरवेसाठी. आता मी पाटणं जात आहे. बघूया त्याने काय पकडलं नाही की काय. पुढे जाऊन बघतो. त्याने सांगितलं आता मी थोडं घरी थांबलो होतो. त्याला मी शोधतो आता नक्की कुठं तो बसला आहे गरवायला. आता तिथे जातो. चाल बघितलं तर पुलाच्या इथे आहे काय, पण तिथे पण तो नाही आहे. तर बघूया नक्की आहे कुठे तो. हा आमचा माणूस आहे ना तो तिकडे गेला होता. एवढा आपल्याकडे असायचं ना, हां म्हणजे जरा बघूया जागा आहे काय. असं मस्त्री पण चालू म्हणून मी टी शर्ट वगैरे फुल हाताचं घालून आलो. मोठे उड्या मारतात पण ते खाली तिकडे कुठे तिकडे आम्ही आता आलेलो तिथं खाली. बघूया इथं काय गरवून काय भेटतं काय म्हणून. असं नदीचं पाणी पण थोडं कमीच झालं आहे. पाऊस नाही सध्या, पावसाने पाठ फिरवलं नाहीत त्याच्यामुळे थोडं बघूया इथं गरवूया. पाणी एकदम निवाळ आहे त्याच्यामुळं काय भेटेल असं काही एक्झॅक्टली सांगू शकत नाही. तरी पण ट्राय मारूया. सुट्टीचा दिवस वाया गेला नाही पाहिजे ना, म्हणून ट्राय मारूया सगळं. पूर्ण एकदम निवाळ पाणी ना. पहिल्या दगडी होत्या तर भारी रे ते. घरी तर टाकला ना, टाकतोय तर बघूया किती काय भेटतंय ते. भेट नाही आता असं गरवायचं बोललं तर वॉच अँड वेटचा गेम आहे सर्व. वेट करायला लागतो बराच वेळ. त्यांना बराच वेळ झाला आहे घरी टाकून, पण काही घरीला आहे ना मासा काय अजून लागला. मासा नाही, मला काहीच नाही ना, खेकड आपण नाही काय लागलेलं आहे. बघूया अजून किती वेळ काय असाच टाईम होतो. मासा तर बहुतेक बाईट पण करत नाही. बघूया अजून काय किती वेळ थांबायला लागतंय. पावसाचं वातावरण पण बघू शकता, जाम काळोख करत आलंय पावसानं. भरपूर मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे. छत्री जवळ घेऊन ठेवायला हवी. आम्ही गरवतोय आणि हा बघा किती मोठा पाऊस आलेला आहे. इथं आधीच ऑलरेडी फटाफट वरती
किती तुफान पाऊस आला. मित्रांनो, गळी अडकली ना की हा असं काय करायला लागतं, दगडांमध्ये गऱ्या अडकतात. अजून एवढी मेहनत करून सुद्धा अजून पण घरी काय आलेलं नाही. पुढे पुढे जाऊन पाण्यात बघतोय. ते पाणी कमी आहे त्याच्यामुळे काय एवढं पुढे जायला काय वाटत नाही. मोठं पाणी असल्यावर काय जाऊ शकत नाही. खाल्ला काय कापड काय अडकलंय तिथे? कापड आहे काय त्याच्यात अडकते? पाऊस पण पडतो त्याच्यात गरवतो. पाऊस थांबायला पाहिजे तर म्हणजे गरवायला जरा बरं वाटलं असतं. ते आहे काय चिंगूर? कापडात अडकलंय ना. हो ना, तुला आतड्यात लावून येतो. बऱ्याच टाइम बोलचाल तर तिथे त्या ठिकाणी घरून येणार कंटाळा आला मला अक्षरशः. कारण एकही माशाची काय बाईट नाही काय नाही. आणि आता थोडीशी जागा चेक करून इथे पुलाखाली गरी टाकलेली आहे. बघूया आता काय भेटतंय. मित्रांनो, लगभग 1 तास झाला आहे आम्ही गरवतोय आणि अजून तरी एकही मासा नाही. आणि पाऊस पण बोलायला नाही तर काहीही थांबायचं नाव घेत नाही. आज आम्हाला काय बहुतेक आमचं लक पण नाही, काहीच नाही आहे. एकही मासा भेटत नाही. तिकडे आता आहेत त्यांनाही अजून पण काहीच लागलं नाही. आणि मी या बाजूला इकडे उभा आहे. पुलाच्याकडे बोललो पुलाच्या खाली तरी एकतरी मासा भेटेल म्हणून. तरी बघूया की अजून काय होतं की संध्याकाळपर्यंत अंधार पडेपर्यंत बहुतेक असं वाटतं की अंधार पडला की मासा भेटेल म्हणून. आणि त्याच होपवर आहोत आम्ही करत. बघूया आज एकतरी मासा घरात घेऊन जायला लागेल. नाही तर काय घरातले बोलतात की गरवायला जातात दिवसभर असतात तिकडे पण एकही मासा नाही आणत, काही नाही आणत असं बोलत राहतात. गाडी यायला पाहिजे. मित्रांनो, 5:30 वाजल्यापासून 8:15पर्यंत आम्ही गेलो. एवढ्या वेळात आहे ना आम्हाला एकही मासा लागला. माशांची बाईट होती नंतर पण पाऊस खूप आला त्याच्यामुळे आम्ही काय परत गरवलेलं नाही. म्हणजे इनफॅक्ट बोलाल तर म्हणजे पाऊस खूपच आला प्रमाणाच्या बाहेर. मग बोलू गरवण्याची आमची इच्छा पण गेली. तर आता घरी आलो आहे. थोडंसं फ्रेश व्हायचं बाकी आहे. थोडं फ्रेश होण्याआधी बोला आपला व्हिडिओ कंप्लीट करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून जरा सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.